आणि आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावाने देखील वानखेडे स्टेडियम मध्ये स्टँड आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाने आपल्या बरोबर आहेत। सुष्मिता, काय माहिती? खरं तर रोहित शर्मा यांच्या क्रिकेट करिअरनं मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण मुंबईतील अनेक प्लेयर्ससाठी एक नवीन अध्याय आलेला आहे। आणि भारत कर्णधारपद त्यांनी ज्यावेळेला भूषवलं होतं त्यावेळी त्यांच्या एकूण कारकिर्दीबद्दल संपूर्ण देशाला अभिमान होता। आणि आता आपण बघतोय की वानखेडे स्टेडियम, जे मुंबईतील सर्वात सुंदर, सर्वात ऐतिहासिक असं ते स्टेडियम आहे, 50 वर्ष जुनं हे स्टेडियम आहे, त्याच स्टेडियमवरती रोहित शर्मा यांच्या नावाचं स्टँड आपल्याला त्याचं रिव्हिलिंग जे आहे, नावाचं जे नामकरण जे आहे ते आता खुलं झालेलं आहे। रोहित शर्मा यांनी या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान भाषण सुद्धा केलेलं आहे आणि संपूर्ण मुंबईकरांसाठी हा क्षण महत्वाचा आहे। त्याचे कुटुंबीय त्याच्यासोबत आहे। रोहित शर्मा याचा सत्कार करण्यात आलेला आहे। मंचावरती देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, शरद पवार येथे उपस्थित। वानखेडे स्टेडियम कडनं या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेले आहे आणि मुंबई इंडियन्सचे सर्व प्लेयर्स हे आता वानखेडे स्टेडियम वरती उपस्थित आहेत। रोहित शर्मा याने सुद्धा मुंबईकरांचे आभार मानलेले आहे, कारण बोरिवलीतनं त्याचा सुरू झालेला प्रवास वानखेडेपर्यंत येणं फार कठीण होतं आणि त्या वानखेडेमध्ये ज्या ठिकाणी इतिहास रचला गेला, मुंबई इंडियन्सने इतिहास रचला, भारतीय संघाने इतिहास रचला, त्याच वानखेडे स्टेडियम वरती आता रोहित शर्मा, शरद पवार आणि अजित वाडेकर यांच्या नावाचं स्टँड आपल्याला पाहायला मिळते। आणि पहिल्यांदाच MCA ऑफिस लॉन्जला अमोल काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुद्धा याचं नामकरण करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये राजकीय नेते उपस्थित आहेत, अनेक मान्यवर खेळाडू उपस्थित आहेत, मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ उपस्थित आहे आणि अतिशय दिमागदार हा कार्यक्रम सध्या सुरू आहे। 3 स्टँडचं उद्घाटन झाल्याचं आपण बघतोय। क्रिकेटर अजित वाडेकर, त्याचबरोबर